महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खरं तर कामठी विधानसभा मतदारसंघातील महादुला नगरपंचायत आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा निवडणूक होणार आहे। आपल्यासोबत माजी नगराध्यक्ष जे आहे राजेश अंगारी जे आहे, खरं तर कशा पद्धतीनं सध्या समोर जात आहे निवडणुकीला, सर्वेक्षण करण्यात आलं आहे, उमेदवारांसाठी इच्छुक उमेदवारांची जी आहे ती तपासणी करण्यात आली आहे, मुलाखती होत आहेत। 100% मुलाखती आमचे पर्यवेक्षक अरविंदजी गजबे पक्षांनी जे नेमणूक केली आहे त्यांच्यामार्फत एका वार्डातनं 5 असे अर्ज आले आहे। नगराध्यक्षाकरता 10 अर्ज आले आहे आणि संपूर्ण नगरसेवकाची सर्वेनुसार चाचपणी होणार आहे आणि आमची 51%च्या वर लढाई आहे। इथे मागच्याही वेळेस आमचे 14 नगरसेवक होते, त्याच्या आधी 15 नगरसेवक होते, 17 पैकी 14-15 अशी आमची परिस्थिती आहे। म्हणून आम्ही स्वबळावर इथे महादुला नगरपंचायतमध्ये लढणार आहोत। एखाद्या वेळेस युती झाली तर ती सुद्धा तयारी आहे, परंतु आमची 51%च्या वर म्हणजे आम्ही इथे आमची स्वबळावर लढण्याची, कारण मागच्या वेळेस सन्माननीय बावनकुळे साहेब पालकमंत्री असताना, आताही पालकमंत्री असताना 150 कोटीच्या वर महादुला नगरपंचायतला निधी मिळाला आहे आणि संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे आणि सर्वेनुसार जे काही उमेदवार देतील त्याच्या मागे भक्कमपणे आम्ही सर्व कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, माजी नगरसेवक सर्व ज्यांनाही तिकीट मिळेल आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहोत। कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे स्वबळावरच लढल्या गेली पाहिजे असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। तुम्हाला काय? 100% कार्यकर्त्यांना वाटतो की आम्ही जमिनीवर काम करतो, जमिनीवर ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतो। कार्यकर्त्याची 100% इच्छा आहे की स्वबळावर लढलं पाहिजे, कारण तिथे कार्यकर्त्याची ताकद आहे, कार्यकर्ता घरोघरी जातो, म्हणून कार्यकर्त्याची इच्छा आहे की स्वबळावर लढलं पाहिजे। तरी सर्वेक्षण करण्यात आलं, त्यानंतर चांगले उमेदवार द्यावे ही सुद्धा पक्षाची जी आहे ते नियोजन असणार आहे, रणनीती असणार आहे, मुलाखती घेतल्या जातात। 100% बावनकुळे साहेबांनी सांगितलं की सर्वेनुसार, कारण एक वोटची हा चुनाव असतो, निवडणूक असतो आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी जे 5 अर्ज केले तर असं नाही की तो दुसरा अर्ज आहे तर तो फार वीक आहे, परंतु निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे, कॅपेबिलिटी कोणाची आहे, त्याची कॅपॅसिटी कशी आहे ही त्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराशी हे केल्या जाणार आहे। म्हणून जो कोणी उमेदवार देईल तो निवडून येणारा असला पाहिजे, कॅपेबिलिटीवाला असला पाहिजे, म्हणून सर्वेनुसार बावनकुळे साहेब इथं तिकीट देणार आहेत। केव्हापासून उमेदवारी अर्ज भरले जाणार? 14 तारखेपासनं उमेदवारी अर्ज, जी मला माहिती आहे 14 तारखेपासनं आम्ही उमेदवारी अर्ज करू। आज पुन्हा इंटरव्ह्यूज आहेत, उद्या पण इंटरव्ह्यू होणार आहे आणि 14 तारखेपासनं 15 तारखेपासनं अर्ज भरले जाणार आहे। खरं तर निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात झाली, मात्र 14 किंवा 15 तारखेपासून ज्या उमेदवारी अर्ज भरल्या जाईल अशा पद्धतीची तयारी केली जात आहे आणि खरं तर सर्वेक्षणातून जे उमेदवार आहेत त्यांचे नाव जे आहेत घेतले जाणार आहे, त्यांची गुणवत्ता तपासली जाणार आहे, त्यांची निवडून येण्याची क्षमता तपासली जाणार आहे। या सगळ्या क्रायटेरियाच्या माध्यमातून जो आहे तो उमेदवार दिला जाईल, जेणेकरून निवडणुकीमध्ये यश जास्तीत जास्त मिळावं, कारण एक मताचं महत्त्व असतं, त्यामुळे सगळ्यांच्या अनुकरणाने जे आहे सगळी प्रक्रिया पार पडत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।